क्वेश्चन नंबर 8 बघा. क्वेश्चन नंबर 8 आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे साइन इनवर्स ऑफ 4 sin x प्लस 5 cos x अपॉन रूट 41. ठीक आहे, हा दिसायला एकदम वेगळा एक्झाम्पल आहे, पण अशा टाईपचे एक्झाम्पल जे आहे ठीक आहे ते एक्झाम्पल्स cos a प्लस b आणि cos a मायनस b तसेच साइन a प्लस b साइन a मायनस b या फॉर्म्युलावर डिपेंड आहे. हे अँगल या फॉर्म्युलावर हे सर्व एक्झाम्पल काय डिपेंड आहेत. ठीक आहे, तर हे फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा, तर या सर्वात पहिले या एक्झाम्पलला वायने डिनोट करा. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिल्या पुढे काय करायचं, त्याच्यानंतर त्यांचा डिनॉमिनेटर सेपरेट करायचा. डिनॉमिनेटर सेपरेट कसा करायचा, हा रूट 41 एकदा या 4 sin x साठी आणि एकदा 5 cos x साठी. मग असं लिहिलं त्याला 4 अपॉन रूट 41 इंटू साइन एक्स प्लस 5 अपॉन रूट 41 कॉस एक्स. ठीक आहे, डिनॉमिनेटर सेपरेट केले. आता कॉसच्या फॉर्म्युलावरून सॉल्व्ह करू. त्यासाठी ही कॉस्टची टर्म पुढे घ्यायची आणि साइन एक्सची टर्म मागे. प्लस असेल तर साइन इनवर्स ऑफ 5 अपॉन रूट 41 कॉस एक्स प्लस 4 अपॉन 41 इंटू साइन एक्स. ठीक आहे, आता हे जे नंबर दिसत आहे 5 अपॉन रूट 41, तर हे कॉसच्या बाजूचे जे टर्म आहे कॉसचं कोइफिशियंट, त्याला कॉस ए ने सबस्टिट्यूट करायचा. किंवा आहे पुट, आता याची मेथड कशी आहे, कॉसच्या जवळची जी टर्म आहे कॉसचं कोइफिशियंट 5 अपॉन रूट 41 त्याला कॉस ए मानायचं. पुट कॉस ए इक्वल टू 5 अपॉन रूट 41 कॉस ए म्हणजे जर कोणते कॉन्स्टंट नंबर असेल, कोणते अँगल असेल. ठीक आहे, देअरफॉर त्याच्यावरून साइन ए काढायचा. आता साइन ए बरोबर तुम्हाला हेच मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला आयडेंटिटी यूज करावं लागेल. ठीक आहे, त्या आयडेंटिटी कशी असते आपल्याला माहिती आहे, कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू काय असतो 1 मायनस साइन स्क्वेअर ए. ठीक आहे, 1 मायनस साइन स्क्वेअर ए. ठीक आहे, मग त्याचा स्क्वेअर रूट घ्या. कॉस ए म्हणजेच रूट 1 मायनस साइन स्क्वेअर ए. ठीक, किंवा साइन ए इज इक्वल टू रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर ए. मग आता साइन ए काढू. देअरफॉर साइन ए इज इक्वल टू रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर ए. आता कॉसची व्हॅल्यू डायरेक्ट टाकू 5 अपॉन रूट 41 ब्रॅकेट स्क्वेअर 1 मायनस कॉस स्क्वेअर ए इक्वल टू रूट 1 मायनस, आता हे स्क्वेअर करा, 5 चा स्क्वेअर 25 रूट 41 चा स्क्वेअर 41 इक्वल टू रूट, आता हे सॉल्व करा, 41 इंटू 41 41 मायनस 25 41 मायनस 25 किती होता 16. लिहिल्यावरती 16 अपॉन 41 स्क्वेअर रूट घ्या. 16 चा स्क्वेअर रूट 4 अपॉन 41 चा स्क्वेअर रूट 41 म्हणजे साइन ए ची व्हॅल्यू काय आली 4 अपॉन रूट 41. ठीक आहे, आता हे कॉस ए आणि साइन ए सबस्टिट्यूट करायच्या मध्ये y मध्ये. देअरफॉर y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 5 अपॉन रूट 41 ला आपण काय सबस्टिट्यूट केलाय कॉस ए इंटू कॉस एक्स प्लस 4 अपॉन रूट 41 कोणाची व्हॅल्यू आली साइन ए इंटू पुढे साइन एक्स. ठीक, याला कॉस ए मानला होता, त्याच्यावरून साइन ए आला 4 अपॉन 41 रूट 41. ठीक आहे, कॉस ए साइन ए, बाकी पुढचे कॉस एक्स साइन एक्स ॲज इट इज. आता फॉर्म्युला बनतो डायरेक्ट कॉस ए इंटू कॉस एक्स प्लस साइन ए इंटू साइन एक्स. हा फॉर्म्युला असा आहे, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. हा फॉर्म्युला आहे कॉस ए मायनस बी चा इक्वल टू साइन इनवर्स ऑफ कॉस ए मायनस बी, बी च्या ठिकाणी एक्स आहे, मग ए मायनस एक्स. ठीक आहे, आता साइन इनवर्स मध्ये हा साइन पाहिजे, आपण कॉम्प्लिमेंटरी अँगलचा फॉर्म्युला यूज करू. साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ पाय बाय 2 मायनस ब्रॅकेटमध्ये ए मायनस एक्स. साइन
π/2 मायनस थिटा, हा थिटा आहे, ए मायनस एक्स हा पूर्ण थिटा आहे. ठीक आहे. तर आता हे साइन इनवर्स ऑफ साइन कॅन्सल होतील. π/2 मायनस, आता ब्रॅकेटच्या बाहेर काढा, मायनस ए होईल, मायनस मायनस प्लस एक्स, y इज इक्वल टू π/2 मायनस ए प्लस एक्स, वेअर ए इज अ कॉन्स्टंट. हे काय कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. आता डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, याला डिफरन्शिएट करा. देअरफॉर y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx इक्वल टू, हे पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ π/2 मायनस ए प्लस एक्स. ठीक आहे. इक्वल टू, आता π/2 ए दोघं कॉन्स्टंट आहे, दोघांचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे dy/dx काय आला 1. याचा फायनल आन्सर. ठीक आहे. ते एक्झाम्पल कसे सोडवायचे, cos a cos b प्लस sin a sin b, म्हणजे cos a मायनस b cos a प्लस b sin a मायनस b sin a प्लस b, या फॉर्म्युलामध्ये त्याला कन्वर्ट करायचं. ठीक आहे. म्हणजे कसं, पहिले डिनॉमिनेटर सेपरेट करा. ठीक आहे. मग कॉसची टर्म पुढे लिहिली, म्हणजे कॉसची टर्म सहसा पुढे यायला पाहिजे. जर येत नसेल तर मग साईनला सबस्टिट्यूट करायचं. मग एकदा 5/√41 ही पहिली टर्म कॉस ए ने सबस्टिट्यूट करायची. ए म्हणजे कॉन्स्टंट असतो, त्याच्यावरून साइन ए काढायचं. साइन ए कसं करतात, √1 मायनस कॉस स्क्वेअर ए, कॉस स्क्वेअर ए. ठीक आहे. त्याच्यावरून काय आलं आन्सर, 4/√41. कोणाची व्हॅल्यू, साइन ए. आता कॉस ए आणि साइन ए हे दोघं याच्यामध्ये यांची व्हॅल्यू टाकायची. 5/√41 म्हणजे कोण, कॉस ए, आणि 4/√41 म्हणजे कोण, साइन ए. ते टाकलं. कॉस ए कॉस एक्स प्लस साइन ए साइन एक्स, म्हणजे कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. तर फॉर्म्युला असतो कॉस ए मायनस बीचा, इथं बीच्या ठिकाणी एक्स आहे. ठीक आहे. मग कॉसला साईनमध्ये कन्वर्ट केलं कॉम्प्लिमेंटरी अँगलचा फॉर्म्युला यूज करून, π/2 मायनस थिटा. ठीक आहे. आणि साइन इनवर्स साइन कॅन्सल झाले, π/2 मायनस ए प्लस एक्स, मायनस ए आणि प्लस एक्स, डेरिव्हेटिव्ह घेतला, आन्सर आला 1. ठीक आहे. पुढचे एक्झाम्पल पण असे सोडू. आता सेकंड नंबरचा घेऊ. पुढचं एक्झाम्पल, कॉस इनवर्स ऑफ √3 cos x मायनस साइन एक्स अपॉन 2. ठीक आहे. y ने डिनोट केलंय, पहिलं डिनॉमिनेटर सेपरेट करा. therefore y is equal to cos inverse of √3/2 cos x मायनस, त्याचा कोएफिशियंट 1 आहे, मग 1/2 इंटू साइन एक्स. ठीक आहे. आता cos x चा कोएफिशियंट √3/2 ला आपण सबस्टिट्यूट करू. पुट cos a इक्वल टू, आता cos आहे ना, मग cos वापरायचं. इथे जर साइन असला तर मग तरी पण कॉसला सबस्टिट्यूट करायचं. म्हणजे नेहमी इथं जो असतो पहिली टर्मचा कोएफिशियंट, ठीक आहे, त्याला कॉसने सबस्टिट्यूट करायचं. मग इथं बाजूला साइन असो का कॉस असो. ठीक आहे. मग cos a इक्वल टू √3/2. therefore sin a is equal to √1 मायनस cos स्क्वेअर a, तर cos स्क्वेअर a म्हणजे √3/2 स्क्वेअर इक्वल टू √1 मायनस √3/2 चा स्क्वेअर, √3 चा स्क्वेअर 3/2 चा स्क्वेअर 4 इक्वल टू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 4 × 1 4, 4 मायनस 3 1/4. स्क्वेअर रूट घ्या, 1 चा स्क्वेअर रूट 1, 4 चा स्क्वेअर रूट 2, 1/2. बघा, 1/2 बरोबर काय आलं, साइन ए. म्हणजे आपण जो कॉस सबस्टिट्यूट करतोय तो बरोबर साइन ए आपल्याला ही टर्म मिळते. therefore y is equal to cos inverse of √3/2 ला काय लिहायचं, cos a इंटू cos x मायनस 1/2 ला काय लिहायचं, sin a इंटू sin x इक्वल टू cos इनवर्स ऑफ cos a cos b मायनस sin a sin b. आता इथं मायनस आहे, मग फॉर्म्युला कोणता येतो, प्लसचा. म्हणजे इथं आलं हे cos a प्लस x, मध्ये मायनस असला तर फॉर्म्युला प्लसचा असतो, इथं प्लस असला तर फॉर्म्युला मायनसचा असतो कॉस साठी. ठीक आहे. cos a प्लस b म्हणजे cos a cos b मायनस sin a sin b, cos a प्लस b. मग cos इनवर्स cos कॅन्सल, a प्लस x y ची व्हॅल्यू आली a प्लस x, वेअर a इज अ कॉन्स्टंट.
ठीक. Therefore differentiating with respect to x, differentiate करा with respect to x. Therefore dy upon dx equal to derivative of a plus x. बिकॉज खाली इक्वल टू ए चा डेरिव्हेटिव्ह, ए तो कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल प्लस एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 dy अपॉन dx त्याला 1 हे आन्सर त्याचं. ठीक आहे. एक एक्झाम्पल समजलं की बाकीचे ऑटोमॅटिकली समजतात. लक्षात. आता थर्ड नंबरचा एक्झाम्पल तुम्ही सोडून बघा घरी. ठीक आहे. थर्ड नंबरचा एक्झाम्पल पण त्याच्यासारखंच आहे अगोदरसारखं. आता फोर्थ नंबरचा घेऊ 3 cos 3x minus 4 sin 3x अपॉन 5. y ने डिनोट करा. ठीक है. डिनोमिनेटर सेपरेट करा. cos इनवर्स ऑफ 3 अपॉन 5 इंटू cos 3x माइनस 4 अपॉन 5 इंटू sin 3x y इज इक्वल टू. ठीक आहे. आता इथं कॉसचं कोएफिशियंट काय आहे 3/5. तर 3/5 ला आपण cos a ने सबस्टिट्यूट करू. पुट cos a इज इक्वल टू 3/5. त्याच्यावर मग sin a काढायचं. तो sin a इज इक्वल टू रूट 1 मायनस cos स्क्वेअर आहे म्हणजे रूट 1 मायनस 3/5 स्क्वेअर. कडे खाली इक्वल टू रूटमध्ये 1 मायनस 3/5 चा स्क्वेअर 9/25 इक्वल टू. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 25 वन 25, 25 मायनस 9 16, 16/25 स्क्वेअर रूट घ्या. 16 चा स्क्वेअर रूट 4/25 चा स्क्वेअर रूट 5 4/5. कोणाची व्हॅल्यू आली साइन साइन. ठीक आहे. आता कॉस ए साइन एस टाका याच्यामध्ये वाय मध्ये. therefore y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 3/5 च्या ठिकाणी टाकायचा cos a इंटू cos 3x मायनस 4/5 च्या ठिकाणी टाकायचा sin a इंटू sin 3x. परत फॉर्म्युला कसा आला cos a cos b मायनस sin a sin b मायनस आला. ठीक आहे. सेकंड सारखा प्लसचा फॉर्म्युला आहे तो इक्वल टू cos इनवर्स ऑफ cos a प्लस पण आता x च्या ठिकाणी काय आहे 3x आहे मग a प्लस 3x cos ऑफ a प्लस 3x cos a प्लस b चा फॉर्म्युला आहे इक्वल टू cos इनवर्स ऑफ cos म्हणजे a प्लस 3x y इज इक्वल टू a प्लस 3x. मग डिफरेंशिएट करा. डिफरेंशिएटिंग with respect to x. Therefore dy upon dx equal to derivative of a plus 3x. A is a constant है where a is a constant. a चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 3x चा डेरिव्हेटिव्ह. आता 3 कोएफिशिएंट आहे तो ॲज इट इज इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1. 3 इंटू 1 3 dy अपॉन dx काय आलं 3 हे आन्सर. ठीक आहे. आता 6 नंबरचा घेऊ. 6 नंबरचा एक्झाम्पल बघू. कोसेक इनवर्स ऑफ 10 अपॉन 6 इंटू साइन ऑफ 2x मायनस 8 इंटू कॉस ऑफ 2x. ठीक आहे. त्याला y ने डिनोट केले. वन डिनोट केले. आता या कोसेकला साइन मध्ये किंवा कॉस मध्ये कन्वर्ट करायचं. आता कोसेक वरून कॉस तर कन्वर्ट करता येत नाही पण आपण साइन कन्वर्ट करू शकतो. त्यासाठी तो इंटर रिलेशनशिपचा फॉर्म्युला यूज करायचा. तो इंटर रिलेशनशिपचा फॉर्म्युला काय असतो. आता कोसेक आणि साइन दोघं एकमेकांची रेसिप्रोकल आहे म्हणजे कोसेक इनवर्स x इक्वल टू साइन इनवर्स 1/x. हा फॉर्म्युला पण पाहिला असेल त्या टेबलमध्ये. ठीक आहे. तर टेबलमध्ये हा फॉर्म्युला आहे कोसेक इनवर्स x इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1/x. म्हणजे हा जो x आहे ठीक आहे याचा रेसिप्रोकल होतो आणि हा कोसेक साइन मध्ये कन्वर्ट होतो. लक्षात. ते हा फॉर्म्युला यूज करून आपण याला साइन मध्ये कन्वर्ट करू म्हणजे इक्वल टू साइन इनवर्स ऑफ रेसिप्रोकल करायचं म्हणजे 6 साइन ऑफ 2x मायनस 8 इंटू कॉस ऑफ 2x अपॉन 10. ठीक है. डिनोमिनेटर सेपरेट करा इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 6/10
इंटू साइन ऑफ 2 माइनस 8/10 इंटू कॉस ऑफ 2 ठीक आहे. आता हे सिम्प्लिफाय होता, 2 ने डिवाइड केल्यावर सिम्प्लिफाय होता. हे सिम्प्लिफाय करून घ्यायचं. इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 6/10 चा काय होतं 3/5 इंटू साइन ऑफ 2 माइनस 8/10 चा काय होतो 4/5 इंटू कॉस ऑफ 2 हे वाय. ठीक आहे. आता मग आम्ही काय बोलतो होतो, इथं साइन असो का कॉस असो त्याच्या कोइफिशियंटला काय करायचं नेहमी कॉस ए ने सबस्टिट्यूट करायचा. मग पुट कॉस ए इज इक्वल टू 3/5. Therefore sin A is equal to square root of 1 minus cos square A म्हणजे 1 minus 3/5 square would equal to root 1 minus 3/5 चा square 9/25 is equal to square root of 25 into 1 25 minus 9 16/25 स्क्वेअर रूट घ्या 4/5 बरोबर 4/5 आला साइन ची व्हॅल्यू. हे y मध्ये टाका. therefore y is equal to sin इनवर्स ऑफ 3/5 म्हणजे cos A इंटू साइन 2 मायनस 4/5 म्हणजे साइन A इंटू कॉस ऑफ 2 इक्वल टू आता फॉर्म्युला कोणता बनतो बघा. कॉस आहे साइन, ठीक आहे. आता हे साइन पुढे घ्या, साइन आणि कॉस पुढे घ्या म्हणजे हा फॉर्म्युला कसा बनतो साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. ठीक आहे. आता मल्टिप्लिकेशन आहे ते मागे पुढे लिहिलं तरी काही फरक नाही पडत. म्हणजे साइन इनवर्स ऑफ म्हणजे फॉर्म्युलामध्ये लिहिण्यासाठी आपण त्याला मागे पुढे लिहू. मागे पुढे म्हणजे हे टर्म मागे पुढे, हे नाही. साइन 2 इंटू कॉस ए माइनस कॉस 2 इंटू साइन ए. आता फॉर्म्युला कसा आहे बघा. हा फॉर्म्युला आहे साइन ए कॉस बी माइनस कॉस ए साइन बी. साइन ए कॉस बी माइनस कॉस ए साइन बी हा फॉर्म्युला असतो साइन ए माइनस बी चा. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी हा फॉर्म्युला असतो साइनचा. साइन मध्ये काय असतं, इथे मध्ये मायनस असलं तर तिथे पण मायनस असतो, इथे प्लस असलं तर तिथे पण प्लस असतो. ठीक आहे. देअरफॉर इक्वल टू साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ आता ए आणि हा बी म्हणजे साइन 2 मायनस ए 2 मायनस ए खाली इक्वल टू साइन इनवर्स साइन कॅन्सल 2 मायनस ए ही वायची व्हॅल्यू आली. ठीक आहे. आता डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इक्वल टू 2 चा डेरिव्हेटिव्ह. आता हे पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेऊ 2 मायनस ए. इथे लिहून घ्या वेअर ए इज अ कॉन्स्टंट. A is a constant. ठीक आहे. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या 2 आता हा 2 हा डेरिव्हेटिव्ह कसा घेतला जाईल a च्या फॉर्म्युलाने. तो a चा फॉर्म्युला असतो a इंटू लॉग ए. ठीक. इथे a च्या ठिकाणी फक्त 2 आहे. याचं कसं येईल 2 इंटू लॉग 2 मायनस a चा डेरिव्हेटिव्ह 0 तो नाही पण लिहिला तरी चालेल अपॉन इंटू dy/dx इक्वल टू 2 इंटू लॉग 2 हे आन्सर आहे फायनल. ठीक. अशा प्रकारे एक्झाम्पल्स आहे.